नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण गव्हाचं पीठ बेसन यापासून खूप सोपा, टेस्टी आणि झटपट बनेल असा नाश्ता बनवतो आहे। तर इथे मी 1.5 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, अर्धा चमचा ओवा घातला आहे आणि यानंतर पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे। घरी जर मळलेलं पीठ असेल तर त्यापासून सुद्धा तुम्ही हा नाश्ता बनवू शकता। इथे मी पीठ मळून घेतलं आहे, यावरती 1 चमचा तेल घालायचं आहे आणि पुन्हा मळून घ्यायचं आहे। हे पीठ आता मी झाकून सेट होण्यासाठी बाजूला ठेवून देते। तोपर्यंत इथे मी दुसरा बाउल घेतला आहे, यामध्ये अर्धी वाटी बेसन घ्यायचं आहे, यामध्ये पाणी घालायचं आहे। जेवढं तुम्हाला नाश्ता बनवायचा आहे तेवढ्या प्रमाणामध्ये इथे तुम्ही बेसन घ्या। पाणी घालून असं पातळसर हे पीठ मी तयार करून घेतलं आहे। आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, टोमॅटो घातला आहे, यानंतर इथे गाजर किसून मी घालते, बारीक चिरलेली कोथिंबीर घातली, बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली, अर्धा चमचा इथे मी जिरं घातलं, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, पाव चमचा हळद घातली, चवीप्रमाणे इथे लाल तिखट घालायचं आहे। हे सगळं आता मिक्स करूया। यामध्ये तुम्ही बारीक चिरलेली शिमला मिरची सुद्धा घालू शकता। भाज्यांचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। भाज्या घातल्यानंतर हे घट्ट झालं आहे, तर यामध्ये मी आणखी थोडंसं पाणी घातलं। चपातीवरती पसरवता येईल असं हे हवं आहे। आता जे पीठ आपण मळून ठेवलं होतं ते पुन्हा एकदा असं मळून घ्यायचं आहे। याच्यातला एक गोळा घ्यायचा आहे, हा गोळा सुक्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे आणि आता याची पोळी लाटून घ्यायची आहे। घरी जर मळलेलं पीठ असेल चपातीचं तर त्यापासून तुम्ही हा नाश्ता बनवू शकता, किंवा जर तयार चपाती असेल तर त्यापासून सुद्धा हा नाश्ता तुम्ही अगदी झटपट तयार करू शकता। नेहमीच्या चपातीप्रमाणेच पातळ अशी इथे मी चपाती लाटून घेतली आहे। आता ही आपण भाजून घेऊया। इथे तवा गरम करत ठेवला आहे, यावरती ही पोळी घालायची आणि भाजून घ्यायची। एका बाजूने व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने थोडीशी कच्ची ठेवायची। तर पहा, उलटून अशी ही मी एका बाजूने अगदी खरपूस भाजून घेतली आणि एका बाजूने थोडीशी कच्ची आहे। तर भाजलेल्या बाजूवरती हे जे आपण मिश्रण तयार केलं ते पसरवून घ्यायचं आहे। सगळीकडे एकसारखं पसरवायचं आणि अगदी कडेपर्यंत व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे। थोडंसं तेल घातलं आहे आणि आता हे उलटूया, म्हणजे जी बेसनची बाजू आहे ती व्यवस्थित अशी भाजली जाईल। एका बाजूने जी आपण कच्ची ठेवली होती चपाती ती सुद्धा भाजली गेली आणि दुसऱ्या बाजूने आपण बेसन घातलं आहे, तर ते सुद्धा आपण आता खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया। एकदा पाहूया आपण, अजूनही हे व्यवस्थित भाजलं गेलं नाही आहे, तर उलटूया आणि बेसनची बाजूच आपण अशी प्रेस करून खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया। तर हे पहा, तयार झालं आहे, खूप मस्त रंग आला आहे। आता यावरती इथे मी चीज किसून घालते। गरम आहे त्यामुळे पटकन हे चीज मेल्ट होतं। तुमच्याकडे जर चीज स्प्रेड असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे पसरवून घेऊ शकता। घरी जर उरलेली चपाती असेल किंवा पीठ असेल तर तुम्ही अगदी 5 मिनिटांमध्ये हा नाश्ता तयार करू शकता। झटपट टेस्टी असा हा नाश्ता तयार झाला आहे।
मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा खूप मस्त रेसिपी आहे। इथे मी टोमॅटो केचप बरोबर सर्व केलं आहे। तर आजचा हा वेगळा झटपट होणारा आणि टेस्टी नाश्ता तुम्ही नक्की करून पहा। तुम्हाला नक्कीच ही रेसिपी आवडेल। आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।